नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12th क्लास केमिस्ट्री बॉय या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि अभिनंदन आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण लिविस थेरी बघणार आहोत. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं लोअर एंड ब्रॉन्स्टेड थेरीच्या दिवशी सांगितलं होतं काय तिन्ही थेरी झाल्या की मी तुम्हाला फ्लो चार्ट काढून देणार आहोत. जशी एक लिविस थेरी होईल तशीच मी तुम्हाला लगेच एक फ्लो चार्ट काढून देईन. ठीक आहे. ओके, ऍसिड याच्या किती आहे. ऍसिड घेण्याच्या आधी आपण बघूयात. मी तुम्हाला हे जस्ट घेऊन दिसतो. अरेंजमेंट थेरी कशी होती, डिसोसिएशनची होती. लोअर एंड ब्रॉन्स्टेड थेरी कशाची होती, आयोनायझेशनची होती. आणि आता लिविस थेरी जी आहे ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असे असतात, त्याची गोल 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 असतात. ठीक आहे. तर आता बघा ऍसिड म्हणजे काय. ऍसिड इज अ सबस्टन्स that accept to the lone pair of electron. Okay, same असाच बेस आहे बघा, BASE base. Base is a substance that donate to the lone pair of a electron. ओके मित्रांनो, त्याचा फोटो काढून घेतो. तर बघा मित्रांनो, आता डेफिनेशन तर झाल्याच. आता आपण तुम्हाला आठवत असेल तर अरेंजमेंट थेरी जी फेल पडली होती त्याचं एक एक्झाम्पल होतो, NH3 बेस अँड BF3 ऍसिड. तर त्याचा आपण स्ट्रक्चर काढणार आहोत मित्रांनो. आता NH3 हा काय होता, बेस. ओके, अँड हा BF3 काय होता, ऍसिड. ओके, आता बघा NH3 H ओके प्लस आता काय होईल, BF3 B इथे F इथे F अँड इथे आणि इथे लोन पेअर इलेक्ट्रॉन असे असतात गोल गोल गोल. ओके, एरो पुन्हा सेम त्याच्यासारखंच. एक मिनिट, थोडं मोठं झालं माझं. H आता पुन्हा एरो आणि पुन्हा B इथे F इथे F इथे F. मित्रांनो, तुम्ही आता स्ट्रक्चरचं काढून घ्या, एकदा फोटो एकदा काढून घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण ते स्ट्रक्चर काढल्याच्या नंतर याला एक अर्धा मार्क आहे म्हणून 1.5 2 लिहिला. ओके, तर ते अर्धा मार्काची एक लाईन लिहायला लागते म्हणजे याचा अर्थ काय आहे बाबा. ओके, तर अ बॉन्ड दॅट फॉर्म काय फॉर्म करते, सॉरी फॉर्म्स when lone pair of electron atoms is a coordinate bond. Okay, coordinate bond. मित्रांनो, एकदा फोटो काढून घ्या. मित्रांनो, आता MCQ बेसच्या वर एक क्वेश्चन आहे लिविस थेरीचा, जे एका मार्कासाठी आलेला आहे आणि पुष्कळदा CET मध्ये पण आलेला आहे, नीट अँड JEE मध्ये पण आलेला आहे. IMP याचं समजून किंवा करून ठेवा असं. ठीक आहे. आता which of the following is not Lewis acid. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लिविस थेरी मध्ये आपण काय बघितलं, आता स्ट्रक्चर बघितलं. NH3 काय आहे, बेस आहे, आणि BF3 काय आहे, ऍसिड आहे. ओके, त्याचे ऑप्शन येऊ शकते. पहिला BF3 म्हणजे बघा लिविस थेरी मध्ये कोणता ऍसिड नाही आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. NH3 बेस आहे, BF3 ऍसिड आहे. सेकंड PH3. थर्ड काय असू शकते, आता बघा AlCl3 and
जो आता फोर्थ आहे तो FeCl3. तर बघा आता BF3 चा काय आहे, ऍसिड आहे. ओके, तर हा तर म्हणजे ऍसिड कोणता नाही आहे आपल्याला बघायचं. ऍसिड हा पण ऍसिडच आहे. AlCl3 हा पण ऍसिडच आहे. हा पण ऍसिडच आहे. हा आहे PH3 जो बेस आहे, याला फॉस्फिन म्हणतात. तर करेक्ट आन्सर हे आहे आपलं. ओके, हे ऍसिड निघून गेला, हा ऍसिड निघून गेला, हा ऍसिड निघून गेला. हा बेस आहे. आपल्याला लिव्हिस ऍसिडचा क्वेश्चन काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिव्हिस ऍसिड, म्हणजे कोणत्या याच्यातला ऍसिड नाही आहे. हा बेस आहे आणि याच्यातला आन्सर करेक्ट आहे हे वाला. ओके, थँक्यू.